आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो जियात्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंद आपणाला आपलं चित्त शुद्ध करण्यासाठी खूप महत्त्वाचा उपाय आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे की गुरु ध्यान करणं आवश्यक आहे. आणि कारण तो गुरु जो परिपूर्ण उच्च कोटीचा गुरु असतो तो भगवत स्वरूप झालेला असतो. आणि त्यामुळे आपण जर गुरु ध्यान करू किंवा चिंतन करू किंवा त्याचं आचरण ह्या महान विभूतींचं संत कसे वागतात त्यांचं प्रत्येक गोष्टीचं आपण मनात चिंतन करू, त्यांच्या आठवणींचं चिंतन करू, तर हे ध्यानच आहे. तर हे केल्यामुळे आपलं चित्त शुद्ध व्हायला मदत होते आणि कळत न कळत आपलं आचरण त्या पद्धतीने मार्गक्रमण करतं. तेच बाबा मुक्तानंदांनी सांगितलं की मी जेव्हा गुरु ध्यान करू लागलो, मी एका कोपऱ्यात बसून माझे गुरु जिथे बसतात त्यांचं निरीक्षण करू लागलो, त्यांचे हावभाव, त्यांचं सर्व काही मी निरीक्षण करू लागलो. असं करता करता ते निरीक्षण करता करता मी इतका एकरूप झालो त्यांच्याशी की मला पण त्या पूर्णत्वाची अनुभूती वाटायची मध्ये मध्ये. आणि मला ते पूर्णतः ते कसे ध्यान अवस्थेत असायचे तसे मी सहज ध्यान अवस्थेत जाऊ लागलो हे त्यांनी सांगितलं. आणि त्याचबरोबरीने हे पण सांगितलं की जेव्हा त्यांना कोण भेटायला साधक यायचे तेव्हा ते त्यांच्यावरती कधी कधी चिडायचे, राग करायचे. आणि नंतर त्यांना कळायचं की अरे मी ह्यांना कसा काय राग केलो, हे बरोबर नाही. तेव्हा बाबा भगवान नित्यानंदांनी त्यांना सांगितलं आहे की तो तू नाहीस रे, तू नाही, तर तो भाव आहे. कारण तू गुरुभावात इतका एकरूप झालास की जो माझा भाव होतो तोच तुझा होतो. त्यामुळे भगवान नित्यानंदांची त्यांच्यासमोर कोण साधक आले की त्यांना ते कधी प्रेम करायचे तर कधी चिडायचे तर कधी काय, तर हे सुद्धा तसं त्यांच्याकडून होऊ लागलं होतं. म्हणजे इतकी एकरूपता बाबा मुक्तानंदांनी आपल्या गुरूंच्या ठाई ती विकसित केली. आणि ती त्यांनी का विकसित केली, कारण त्यांना भगवत स्वरूप व्हायचं होतं. त्यांना आपल्याच अंतरी असलेल्या भगवंताची प्राप्ती करायची होती, म्हणून त्यांनी तो हे केला. आणि गुरुध्यान श्रेष्ठ आहे असं सर्व संतांनी, अनेक महान विभूती त्यांच्या जीवनात आल्या, अनेकांनी त्यांना दर्शनं दिली, 60 महान विभूतींनी त्यांना दर्शनं दिली, अनेकांचे प्रत्यक्ष भेटी झाल्या. त्या सर्वांनी त्यांना हाच मार्ग सांगितला. तुकाराम महाराजांचा अभंग त्यांना प्रेरणा दिली की देव भेटे गुरुचरणी, हे त्यांना प्रेरणा दिली आणि त्यांनी तसं करायला सुरुवात केली. आता इथे पसायदान चालू असताना माऊलींनी अजून एक मुद्दा स्पर्श करून दिला की जो मी चिंतन स्वतः केलेला नाही आहे. तर तो मुद्दा असा की जेव्हा आपण ज्या घरात जन्माला येतो, समजा आता मी ज्या परिवारात जन्माला आली आईकडून आणि वडिलांकडून, तर आपला आदर्श काय असतं, आपल्या घरानं जसं चालत आलंय तसं मी चाललं पाहिजे, किंवा ते माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे, माझ्यासाठी माझे आईवडील, प्रत्येकासाठी आपले आईवडील हिरो हिरोईन आहेत, आदर्श आहेत, की ते त्यांनी जसं आचरण केलं तसं आपण करायचा प्रयत्न करतो, ते आपल्याला आवडतं. आणि तसं केलं तर आपण एका नीतीने चालतो ही आपली धारणा आहे. तर आणि तसंच आपण करतो. आपल्या आईवडिलांनी आपल्या आजी आजोबांचं बघितलेलं आहे, त्यांच्या आईवडिलांचं, असं ती मानवाच्या देहानुसारची परंपरा चालत आली आहे. तिथे सुद्धा हे नियम आहेत की, आणि तिथे जर असं कोण प्रत्येक घराची एक संस्कृती असते, एक वैशिष्ट्य असतं, तर ते त्या घरात येणारी जन्म घेणारी मुलं सुद्धा चालवत असतात आणि ते आचरण करत असतात. आणि ते नाही केलं तर कुठेतरी भटकण्याची शक्यता नक्की असतेच. ते मूल किंवा ते जोडपं भटकलेलं असतं. आणि आपण हे आज भटकलेलेच माझ्या आसपास वयाचे सगळे पाहतोय की आजची पिढी जी आहे ती कुठेतरी दूर आहे, कुठेतरी. आणि हे काळ आहे, समयाची आहे. आपणाला माऊलींनी सांगितलेलं आहे की जो कलियुगाचं जे वारं आहे तिथे वादळ कशाचं आहे,
तमाचं वादळ आहे, तिथे हे असंच असणार आहे, हे माऊलींनी पण सांगितलं आहे. त्यामुळे इथे दोष नाही, तर हे समयाचं वादळ जसं येतं तसं ते परिवर्तन होत असतात. तर ह्याच समयामध्ये ह्याच घोर कलियुगाचा अंत होत आलेला आहे आणि सतयुगाचा प्रारंभ ह्या टप्प्यात आपण आहोत आता. आणि ह्याच समयामध्ये हा संधी काळ आहे, दोन्ही युगांचा मधला काळ आहे, की जुनं जाऊन नवीन येण्याचा काळ. आणि ह्या काळामध्ये त्यामुळे परमार्थ खुला झालाय. जशी माया खुली आहे सर्वांसाठी 100%, तसा भगवंत खुला आहे सर्वांसाठी. त्यामुळे जी काही अध्यात्मातली गुप्त रहस्य ऋषीमुनींनी, संतांनी आणि अशी लपून होती, गुप्त होती, ती आता खुली आहेत सर्वांसाठी. लुटायचं आहे, पाहिजे तितकं सर्वजण लुटू शकतो आपण, ही मुभा दिली. आता इथे बाबा मुक्तानंदांनी जी वाक्य सांगितले त्यांनी त्याचं आत्ता माऊलींनी उलगडून दिले पसायदान चालू असताना. ती गोष्ट म्हणजे की बाबा मुक्तानंदांचं एक वाक्य आहे की जशी मानवाची परंपरा असते तशी गुरूंची परंपरा असते. आणि ती परंपरा ही आदिनाथ परमशिवापासून म्हणजे परमात्म शक्तीपासून आलेली असते. आणि ती परंपरा येत येत तो गुरु ते धारण करतो. ती परंपरा म्हणजे काय, ते आचरण घराणं कुठलं आहे, आपण सर्वच जण त्या परमात्म्याचेच घराण्याचे आहोत. तर गुरुला ते जाणीव होते की मी तो आहे आणि तो गुरु आपल्या त्या तपस्या आणि साधनेतनं त्या परंपरेतलं सगळं काही आत्मसात करतो आणि तो पूर्ण बनतो. आणि तेच आपल्याला तो सांगतो आणि देतो. म्हणजे आपलं खरं घराणं कुठलं आहे, जरी आपण वेगवेगळ्या ह्याच्यात आलो असू आडनावांच्या घराण्यात, तरी आपलं खरं घराणं हे परमात्मा घराणं आहे. आणि जे आपल्याला गुरु वाट दाखवतो. आणि त्यामुळे मग तिथे आदर्श कोण आहे, मला कोणासारखं वागलं पाहिजे, तर माझ्या गुरूंनी काय आचरण केले, त्यांची दृष्टी, वृत्ती, चित्त काय होतं ते मला आचरण केलं पाहिजे. कारण मी माणूस म्हणून जगत असताना आचरण करते माझ्या आईवडिलांचं. तर तिथे माझं आता खरं घराणं मला कळलेलं आहे. तर मला आता आत्मस्वरूपाचं जे माझं घराणं आहे, तर त्या आपल्या सर्वांचं जे एक आहे, सर्वांचंच ते घराणं एक आहे, तर त्याचं आचरण करणं. आणि त्यामध्ये आदर्श कोण आहे, तर गुरु आहेत. म्हणून गुरु ध्यान ही महत्त्वाची गोष्ट माऊलींनी आता काही क्षणामध्ये उलगडली, ज्याचं चिंतन मी केलं नव्हतं. हे सर्वस्वी माऊलीने दिलेला प्रसाद आहे आपल्याला. तर आता आपण पुढचं वाचूया. तर इथे आपल्याला कालपर्यंत आपण आलो होतो की बाबा मुक्तानंद म्हणतात की एकनाथ महाराज म्हणतात गुरु ध्यान करा. अनेक संतांचे ग्रंथही मी वाचले. एकनाथ महाराज म्हणतात गुरु ध्यान करा. ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात गुरुच मंत्र, गुरुच तंत्र, गुरुच सर्वस्व आहे. श्री गोरखनाथ, श्री नानकदेव, श्री कबीर साहेब या साऱ्यांनी गुरु महिमाच गायला आहे. त्यामुळे गुरु ध्यानच सर्वश्रेष्ठ आहे अशी माझ्या मनाची पूर्ण खात्री झाली. आता हा टप्पा आहे. ध्यान करण्याच्या अनेक पद्धती त्यांनी अवलंबिल्या आणि शेवटी ह्या टप्प्यावरती त्यांचं आत्मचिंतन आणि त्यांचे अनुभव त्यांना घेऊन आले. आणि त्यासाठी त्यांना अनेक महान विभूती भेटल्या, अनेक ग्रंथांचा अभ्यास केला आणि त्यातनं ते ह्या निष्कर्षाला बाबा मुक्तानंदांचा जीव आला की गुरु ध्यान हे सर्वश्रेष्ठ आहे, ही पूर्ण खात्री झाली. आणि आता मग ते पुढे काय म्हणतात पाहू. मी नेहमी श्री गुरूंच्या सगुण उपासनेत मग्न राहू लागलो. ही खात्री झाल्यानंतर मग ते सगुण उपासना, गुरु कसे चालतात, कसे बघतात, हे सगळं ते जसं लहान मूल किंवा आपण पण आईवडिलांना तसंच कळत न कळत बघतो आणि शोषून घेतो त्यांचे हावभाव. किंवा आपल्या शाळेतली बाई फार कशाला, मोठं झाल्यानंतर शाळेत गेल्यानंतर आईवडिलांपेक्षा आपण बाईंच्या सहवासात जास्त असतो. तर माझ्या बाईने हे सांगितले तर मी हेच करणार. तू आई काही सांगितलं तरी सुद्धा माझी बाई जेव्हा ते त्याला म्हणेल हो, तेव्हा ते मूल करतं. हा आहे प्रभाव. तर आता इथे बाबा मुक्तानंद सांगतायत गुरु ध्यानच सर्वश्रेष्ठ आहे अशी माझ्या मनाची पूर्ण खात्री झाली. मी नेहमी श्री गुरूंच्या सगुण उपासनेत मग्न राहू लागलो. मी नित्यानंदांचे ध्यान, नित्यानंद गुणगान आणि नित्यानंद नामाचा जप करू लागलो.
गुरुदेव नित्यानंदांचे स्नान झाल्यानंतर त्या कुंडाचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करू लागलो. नित्यानंद भगवान नित्यानंद सकाळी गणेशपुरीला जी गरम पाण्याची कुंड आहेत तिथं स्नान करायचे. त्यांचं स्नान झाल्यानंतर हे जायचे स्नान करायला. तर 3 वाजता ते त्यांचं 3 वाजायच्या आत भगवान नित्यानंदांचं त्या कुंडात स्नान झालेलं असायचं. तर हे गेल्यानंतर तिथलं तीर्थ ते प्यायचे पाणी. तर त्या कुंडाचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करू लागलो. दुपारच्या वेळी भगवान नित्यानंदांच्या भोजनगृहात कोणालाही प्रवेश मिळत नसे. उच्छिष्ट प्रसाद मागूनही मिळत नसे. म्हणून बाबांचे भोजन बनवणारे करियन्ना शेट्टी आणि मोनप्पन्ना बाबांच्या भोजनाची भांडी धुवून खरकटे अन्न जिथे फेकून देत असत ते ठिकाण मी शोधून काढले आणि तिथे गुपचूप जाऊन अन्नाचे जे काही 1-2 कण मिळतील ते प्रसाद म्हणून भक्षण करीत असे. मी गुरूंचे उच्छिष्ट सेवन करीत आहे या आनंदाने मन भरून जात असे. भगवान नित्यानंद जिथे बसत असत त्या जागेची माती मी अंगाला लावित असे. अशा रीतीने माझी सगुण पूजा, सगुण उपासना, सगुण ध्यान दिवसेंदिवस वाढू लागले. मी गुरुविषयी द्वेषभावना, दोषभावना किंवा तर्ककुतर्क करीत बसलो नाही. कधीही कुठेही श्री गुरुनिंदा कानी पडू दिली नाही. कधी कधी सद्गुरूंचे अंग चेपण्याची किंवा पादसंवाहन करण्याची संधीही मिळत असे. अशा प्रकारे साधन करता करता भाव आणि श्रद्धा वाढू लागली, निष्ठा दृढ झाली. आता इथे दिलं आहे की कसं हे सगळं करत असता त्यांनी पथ्य पण केलं आहे. गुरूंचं कुठलंही त्यांचं कृत्य त्याचं त्यांनी दोष म्हणून नाही पाहिले आणि कोणाचे शब्द कानावर पण आणू दिले नाहीत. कारण मानव देहामध्ये जेव्हा तत्व येतं तेव्हा काही ना काहीतरी वेगळ्या हरकती होतात, तर त्याचे अर्थ आपल्याला कळत नाही. पण त्यांनी कधीही गुरूंची निंदा किंवा त्याविषयी शंका कुशंका घेतली नाही. हे पथ्य पण त्यांनी केलं. भगवान नित्यानंद कधी कधी माझ्या मनातले भाव ओळखून आपण होऊन काही बोलू लागत. जसे गुरुशी एकरूप झाले मुक्तानंद बाबा, तसं गुरु पण एकरूप झाले होते. खरं तर गुरु आधी एकरूप होतो शिष्याशी. आपल्याला एकरूप व्हायला वेळ लागतोय. मला पण हे सगळं हे करता करता असं वाटतंय की अनुग्रह झाल्यापासून 15-16 वर्ष, 14-15 वर्ष झाले असतील. मी आत्ता कुठे एकरूप व्हायला विचार करते. म्हणजे झाली नाही आहे तर विचार करते, खात्री करते. ही गोष्ट आहे. म्हणजे खरंच पण गुरु आपल्याला आधीच समर्पित झालेला असतो. आपण समर्पित व्हायला आपल्याला खूप कालावधी लागतो. तर इथे देत आहेत म्हणून इथे देत आहेत की भगवान नित्यानंद कधी कधी माझ्या मनातले भाव ओळखून आपण होऊन काही बोलू लागत. एक दिवशी संध्याकाळचे 4 वाजले होते. वातावरण शांत होते. जुन्या हॉलमध्ये मी आणि इतर काही जण बसलो होतो. इतक्यात भगवान आपणच बोलू लागले, गुरुध्यान संजीवनी, गुरुध्यान, पुरा योग, सर्व ज्ञान गुरुध्यानात गुरुची महापूजा, महाध्यान ज्ञानसिंधूत आहे. आता इथे त्यांनी सांगितलंय ह्यांची अवस्था सर्व बाबा भगवान नित्यानंद पाहत आहेत आणि त्यांना कळतंय ह्याचं काय चाललंय सगळं. जरी त्यांच्या नकळत हे सगळे तीर्थ घेत आहेत, आंघोळीचं पाण्याचं तीर्थ घेत आहेत, त्यांचं उष्ट अन्नचे कण भेटतील तर ते खात आहेत, त्यांच्या जिथे ते झोपतात तिथली किंवा जिथे ते बसतात तिथली माती अंग, हे सगळं त्यांना अपरोक्ष करतायत. पण त्यांना हे सगळे साक्षात्कारी, त्यांना सगळं दिसतंय. तर ते सांगतायत, त्यांना कळतंय ह्याचा मार्ग काय चालला आहे, ह्याला काय. मग त्याला मार्गदर्शन ते करतायत भगवान नित्यानंद. बाबा मुक्तानंदांना आपल्या शिष्याला मार्गदर्शन करतायत की गुरुध्यान संजीवनी, गुरुध्यान पुरा योग, सर्व ज्ञान. तेही पुष्टी देत आहेत की गुरुध्यान संजीवनी, गुरुध्यान पुरा योग, सर्व ज्ञान गुरुध्यानात, सर्व ज्ञान गुरुध्यानात आहे. गुरुध्यानात गुरूंची महापूजा आहे. महाध्यान पुढे लिहिले, महाध्यान ज्ञानसिंधूत आहे. फार चांगला ग्रंथ आहे हा ज्ञानसिंधू नावाचा ग्रंथ. पण ते सांगतायत की हा ग्रंथ आहे.
ते एक त्यांना मार्ग दाखवत आहेत की तू जे करतोयस त्याच्यात अजून तुला पुढे डिटेलमध्ये ह्या ज्ञानसिंधू ग्रंथात मिळेल शिकायला. पुढे म्हणतात, इतके बोलून ते गप्प बसले. मी त्यांच्या या मंत्रतुल्य उद्गारांचे पूर्ण मनन केले. भगवान नित्यानंदांचे शब्द मंत्ररूप आहेत अशी माझी भावना होती. त्या शब्दांचे पुरेपुरे मनन करून मी बाहेर पडलो आणि कुंडावर जाऊन बघतो तर तिथे मुंबईचा कुणी भक्त कानडी भाषेत लिहिलेले ज्ञानसिंधू हे पुस्तक घेऊन बसला होता. जे पुस्तक भगवान नित्यानंदाने आतमध्ये सांगितलं ज्ञानसिंधू, तेच पुस्तक घेऊन हे बाहेर आले होते. तर तिथे एक जण बसला होता त्या गरम पाण्याच्या कुंडाच्या इथे. तर इथे देत आहेत, हे पुस्तक घेऊन बसला होता. तो म्हणाला, स्वामीजी, माझ्यापाशी हा ज्ञानसिंधू नावाचा ग्रंथ आहे. तो वाचता वाचता माझं डोकं बिघडून जातं. चला आपण हे नित्यानंद बाबापाशी ठेवून देऊ. मी म्हटले, ठीक आहे. आम्ही दोघे आत गेलो. त्या भक्ताचे नाव होते कृष्णा शेट्टी. त्याने बाबांच्या पुढ्यात ते पुस्तक ठेवून दिले. बाबाजींनी असा हुंकार दिला आणि मला म्हणाले, हे तुला घे. मी बाबांचा प्रसाद म्हणून ते पुस्तक घेतले. गुरुदेवांनी दिलेली प्रत्येक वस्तू मी प्रसाद समजून घेत असे. कधी एखादे फळ मिळाले तर ते फळ नसून शक्ती प्रसरण करणारा महाप्रसादच आहे अशा महान भक्तियुक्त भावनेने ते भक्षण करीत असे आणि नंतर थोडे ध्यानही करीत असे. याच भावनेने ते पुस्तक उचलून मी मस्तकाला लावले. त्याआधी 2 वेळा मी ते वाचले होते. पुस्तक काही मला नवीन नव्हते, तरी पण गुरुप्रसाद समजून मी ते उघडले. त्यातला आदिगुरूच्या महापूजेचे वर्णन असलेला अध्याय काढला आणि दूर एका कोपऱ्यात बसून नीट लक्षपूर्वक तो वाचला. तो अध्याय फार अर्थपूर्ण होता. हे जे ज्ञानसिंधू हे त्यांनी आधी पण 2दा वाचले. तरी जेव्हा बाबा भगवान नित्यानंदांनी त्यांना तो ग्रंथ दिला तेव्हा बाकी त्यांनी ज्या श्रद्धेने घेऊन त्या थोडं ध्यानही केलं. का तर हा त्यांच्या हातून मिळालेला आहे. आणि आणि जेव्हा अशा महान विभूतीकडून एखादी गोष्ट मिळते त्यावेळेला आपल्या अंतरीच्या शक्तीचं जागरण, प्रसरण, विकास ते करणार असतं. ह्या भावनेने त्यांनी तो घेतला आणि 2दा वाचला तरी सुद्धा त्यांनी पुन्हा त्या निष्ठेने वाचायला सुरुवात केली. आणि त्यातलं त्यांनी सुरुवात केलं की आदिगुरूच्या महापूजेचं वर्णन असलेला अध्याय ते सुरुवात केलं. तर आता ते सांगतात, एका महान सिद्ध पुरुषांनी हा ग्रंथ रचला आहे. ते परम अवधूत होते. त्यांचे नाव श्री चिदानंद अवधूत. त्यांचे नाव होते श्री चिदानंद अवधूत. ते बगलामुखी देवीचे सगुण साक्षात्कारी पुरुष होते. हम्पीच्या पुढे तुंगभद्रेच्या किनारी बगलामुखी पर्वतावर त्यांचे स्थान होते. आता इथे बगलामुखी देवीवरनं आता आपण हे नाव पण पहिल्यांदाच ऐकलंय. त्या भागात असेल ती देवी. आणि हे देवीवरनं कालीमातेची आठवण झाली आणि रामकृष्ण परमहंसांची, की तसंच दिलंय इथे की ते बगलामुखी देवीचे सगुण साक्षात्कारी पुरुष होते. सगुण साक्षात्कारी म्हणजे त्यांना ती दिसत असेल, बोलत असेल, सर्व काही त्यांच्याशी तिला ते म्हणजे ती देवी तिला त्यांना साक्षात्कार करवत असेल. हम्पीच्या पुढे तुंगभद्रेच्या किनारी बगलामुखी पर्वतावर त्यांचे स्थान होते. मी तो अध्याय 3 वेळा वाचला. त्यांनी हा अध्याय आदिगुरूच्या महापूजेचा 3 वेळा वाचला. श्री गुरुची आपल्या अंतर्यामी धारणा करून म्हणजेच स्वयं श्री गुरुरूप होऊन गुरुचे ध्यान करावे असा गुरुध्यानाचा विधी त्यात सांगितला होता. या ग्रंथात परशिव आणि कार्तिकेय यांचा संवाद आहे. प्रिय गुरुभक्त हो, नीट लक्षपूर्वक ऐका. हा अध्याय पुढे दिल्याप्रमाणे सुरू होतो. इथे दिले की स्वतः गुरु होऊन, स्वतः आतमध्ये की माझ्या अंतरी ते गुरुतत्व आहे आणि ते स्वतः गुरु होऊन ते गुरुध्यान करायचं आहे. ही महत्त्वाची गोष्ट इथे माऊलींची आपल्याला ज्ञानेश्वरीतलं स्पष्टीकरण ओव्यांमधून आपल्याला स्पष्ट होतं. तिथे सुद्धा जे भगवान श्रीकृष्णाने जे सूत्र दिलेलं आहे की समदृष्टी म्हणजे माझ्या अंतरी तो परमात्मा आहे, तो भगवंत आहे, ते
ते समजून ते पक्क करून मग भगवंताची आठवण करायची. मी आणि तो वेगळा नाही, तो माझ्या आतमध्ये, मी तोच. अशा पद्धतीने माऊलींनी पण आपल्याला पूर्ण स्पष्टीकरण गीतेच्या श्लोकाचं सूत्राचं दिलेलं आहे. तसंच इथे सांगितलंय की गुरुध्यान माझ्या अंतरी ते गुरुतत्व आहे आणि ते माझ्या आतमध्ये आणि त्याचं मी ध्यान करतोय माझ्याच अंतरी. तर हे इथे मुख्य किल्ली आपल्याला सांगितली पुढे सांगतायत. आणि हे कार्तिकेय आणि शंकर देवता ह्यामधला संवाद आहे हा ग्रंथ. हा अध्याय पुढे दिल्याप्रमाणे सुरू होतो. नीट लक्षपूर्वक ऐका. अथ श्री गुरु ध्यानम परशिव उवाच. हे परम गुरुभक्त शिरोमणी कार्तिकेया, श्री गुरु ध्यान महान आहे. श्री ती सिद्धजनांची परमगुह्य साधना आहे. गुरुस ध्यानामुळे भोग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात. इतकेच नव्हे तर गुरुध्यान करणारा मनुष्य ध्यान करता करता शेवटी परतर आनंदमय परतेज स्वरूप परमगुरूच होऊन जातो. हे कार्तिकेया, श्री गुरूंचे एकच रूप दृष्टीस पडत असले तरी ते आदी अंतरहित आहेत. त्यांची अलक्ष गती असते, जे स्पंदाचे मूल कारण असून परमनिस्पंद आहेत. जिथे वृत्ती पांगुळते, एरझारांची गती जिथं कुंठित होते, स्थावर जंगमात्मक जगताचे जे आश्रयस्थान आहे, ओंकाराचे लक्ष, सिद्धपुरुषांचे निवासस्थान, हे गुरुभक्तिप्रिय षडानना, ज्या स्थानी एका गुरुशिवाय कोणीही जाऊ शकत नाही आणि जिथे गेल्यावर परत येणे होत नाही, ते परमानंदमय गुरुत्व आदितत्व आहे. अशा रीतीने देवांचाही देव, साऱ्यांचे आश्रयस्थान, सर्वांची अंतिम गती हेच सर्वांतरयामी गुरुदेवाचे सत्य स्वरूप आहे. श्री गुरु वेळोवेळी मानव रूपाने बाहेर आणि गुरुरूपाने अंतर्यामी वास करून शिष्यांना निग्रह अनुग्रहद्वारा आपले स्वतःचे रूप आणि आपलीच गती देत असतात. अशा चिन्मय गुरुमूर्तीचे ध्यान महान फलदायी असते. हे योगनिष्ठ कार्तिकेया, निर्गुण निराकार सत्ता संभूतिरूप परतेज हेच श्री गुरुदेवांचे रूप आहे. पंचभूत निर्मित साऱ्या दिशा, आकाश, पर्वत, नद्या, समुद्र, पृथ्वीचे हे विशाल क्षेत्र हे सारे श्री गुरुचेच रूप आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वर खाली पातालापासून तो स्वर्ग वैकुंठापर्यंतचे सारे विश्व आणि मुक्तांची परमगती या सर्वात परम आनंदमय श्री गुरुरूपाचीच व्याप्ती आहे. सद्गुरु आपणच सर्व काही झाला असूनही सर्वाहून निराळा आहे. तो कोणाचा नाही आणि त्याचा कोणी नाही. भगवंताचं तत्व ज्या पद्धतीने असतं तेच पूर्ण सद्गुरू झालेले असतात. म्हणून हे सर्व वर्णन जे आहे हे खरं पूर्णतः भगवंताचं आहे आणि तसेच ते झालेले असतात. ह्या संदर्भात आता तिन्ही म्हणजे हे जे लोक दिलेले आहेत, तर अगदी आता महाराजांची जी हे आहे आठवण, महाराजांचे जे अनुभव आहे बाबा बेलसर यांचं, आपण जर महाराजांचं गोंदवलेकर महाराजांचं चरित्र वाचलं तर त्यामध्ये महाराजांनी अनेक जे अतृप्त आत्मे होते ते आत्मे काही जीवांना त्रास द्यायचे, त्यांच्या शरीरात प्रवेश करून अशांना पण मुक्त केलेलं आहे. तर ही गोष्ट म्हणजे याचा अर्थ त्यांचा वास हा सर्व लोकांमध्ये असतो. हे जे सद्गुरु तत्व एवढं उच्च कोटीचं सद्गुरु तत्व असतं, त्यांचा वास सर्वत्र असतो. आता शेगावचे गजानन महाराज किंवा स्वामी समर्थ महाराज हे किंवा आपले महाराजसुद्धा असे अनंत उच्च कोटीचे हे महान विभूती आहेत की त्यांचा अनुभव परदेशात असलेल्या साधकांना पण ते तिथे दिसत आहेत, सगुण रूपामध्ये दिसत आहेत. हे आजही घडतं आहे. तर हे तेच वर्णन त्यांनी केलेलं आहे. आता पुढे म्हणतात, सोहमचे परमलक्ष जे सोहम रूप ते सद्गुरूचेच रूप आहे.
सोहमचे परमलक्ष जे सोहम रूप ते सद्गुरूचेच रूप आहे. तोच चराचर सृष्टी बनला असून पिंड ब्रह्मांडही तोच बनला आहे. तोच वारंवार मानवी देह धारण करून आपली प्रजा, आपली संताने आणि आपले आत्मीय प्रिय भक्त यांना आपली शक्ती प्रदान करण्यासाठी गुरुरूपाने अवतार घेत असतो. गुरु सिद्ध मार्ग प्रवर्तक असतो. त्याची गती, मती, रीती, नीती मोठी विलक्षण असते. गुरु अलिंग असतो. तो पुरुषही नाही किंवा स्त्री देखील नाही. गुरु गुरुच असतो. त्याचे शरीर कुंडलिनीच्या योगाग्नीत तापून निघालेले असते. त्याचे सप्तधातू चितिमय असतात. प्रणवध्वनी ओंकार त्याच्या प्राणामध्ये सोहम रूपाने विलसत असतो. हा सारा संसार या गुरुजनांचा चितिविलास आहे. इथे दिलंय त्याचे शरीर कुंडलिनीच्या योगाग्नीत तापून निघालेले असते. त्याचे सप्तधातू चितिमय असतात. प्रणवध्वनी ओंकार त्याच्या प्राणामध्ये सोहम रूपाने विलसत असतो. हा सारा संसार या गुरुजनांचा चितिविलास आहे. इथे देत आहेत ते त्यांचं शरीर हे जे सद्गुरु तत्व आहे, त्यांचं शरीर त्यांनी साधनेत की त्यांच्या प्रत्येक आचरणात त्यांनी कुंडलिनीच्या योगाग्नीत तापवलेलं असतं. आता ह्याचं एक उदाहरण सांगते की माझे गुरुदेव त्यांचे जे सद्गुरू भाऊसाहेब महाराज, आपण ते ऐकलं की त्यांच्या अस्थींमधनं ते नामस्मरण ऐकू आलं. तर त्यांची ते दर वर्षी श्रावणामध्ये पूर्ण महिनाभर रोज केवळ एक खारीक खायचे. एक खारीक खायचे ते. आणि एक खारीक खायचे आणि पूर्ण मौन असायचं त्यांचं. 24 तासात पूर्ण मौन, पूर्ण 9 तासांची बैठक आणि एक खारीक. आणि अनेक साधक तिथं यायचे साधनेला, उमतीला, आणि त्यांची व्यवस्था वगैरे सर्व महाराज करायचे. आणि संध्याकाळी फक्त एक तासासाठी त्यांचं दासबोधावरती प्रवचन निरूपण व्हायचं. साधक वाचतील त्या ओव्यांवरती ते काही व्यक्त करायचे. व दिवसातनं तेवढंच थोड्या वेळासाठी त्यांचं जे तेवढं त्यांना सांगणं, बाकी ते पूर्ण मौन होते. आणि केवळ एक खारीकवरती, आणि महाराजांचा त्यावेळेचे पण त्यावेळेचा फोटो आहे, म्हणजे पूर्णतः बारीक होऊन म्हणजे अशा पद्धतीने आहे. तर हे जे संत असतात ह्यांनी तापवलेलं असतं ह्या ऊर्जेमध्ये आपले सप्तधातू, हे इथे दिलेलं आहे. आता पुढे म्हणतायत की आणि त्यामुळे त्यांचं काय आहे, त्यांचा श्वास, प्राणशक्ती, प्रत्येक प्राण, त्यांचं प्राण उदान अपानचं प्रत्येक ह्याच्यात ते नाम, ते सगळं असतं. मग का नाही अस्तित्वातून येणार हे, अशा पद्धतीने ह्यांनी साधना केलेली असते. ते तर साधकांसाठी 2 तासाची साधना त्यांची असायची. रात्रीची 12 ते 2 साधना ही त्यांची खास साधकांना समर्पित असायची, साधकांसाठी. बाकी 9 तासांचा नेम होताच, त्यात अजून ही 2 तासांची साधकांसाठी केलेली साधना. म्हणजे साधक करत नाही ते माहिती आहे, त्यांच्यासाठी गुरु साधन करतोय, हे महाराजांनी केलेलं आहे. पुढे म्हणतात, आपल्या अंगप्रत्यंगाला अशा श्री गुरूंची भावना करून त्यांचे ध्यान कर. हे गुरुभक्ता, ही महापूजा आहे. शांत होऊन चित्तविकार बाजूला सारून चित्ताला निरालंब बनव. चित्ताला जडलेले चिंतन रूप दोष काढून टाक. चित्ताला जडलेले चिंतन रूप दोष काढून टाक. श्री गुरु सम्मुख बैस. सर्व देवमय, सर्व मंत्रमय, सर्व संतमय, सर्व ऋषी मुनी रूपधारी अशा या परम गुरुला प्रथम नमस्कार कर. सर्व देवमय, सर्व मंत्रमय, सर्व संतमय, सर्व ऋषी मुनी रूपधारी अशा या परम गुरुला प्रथम नमस्कार कर. सर्व दिशांत त्याची भावना करून त्याला नमस्कार कर. त्याला सांग की, हे गुरुदेव, आपण सर्वमय आहात, आपणच विश्वरूप आहात. आपण जसे ज्या रूपात आहात त्या रूपांना मी अनंत प्रणाम करतो. हे षडानना, अशा प्रकारे मनोभावाने प्रणाम करून तुझ्या मागे पुढे. इथे पहिल्यांदा दिलंय की आपल्या गुरूंना वंदन करायचं. आपण जेव्हा ध्यानाला बसू तेव्हा मग गुरूंना वंदन करायचं आहे. आणि त्यानंतर मग सांगतायत की
हे षडानना अशा प्रकारे मनोभावाने प्रणाम करून तुझ्या मागे पुढे वर खाली सर्वत्र गुरुतत्वच पसरलेले आहे अशा जाणीवपूर्वक गुरुचे ध्यान कर. त्यानंतर आपले शरीर गुरुमय बनव. लक्षात ठेव, ज्याप्रमाणे वस्त्रात तंतू आणि तंतूमध्ये वस्त्र ओतप्रोत भरलेले असते, त्याप्रमाणे तू गुरुत आणि तुझ्यात गुरुत अनुस्यूत भरून राहिले आहात. गुरुशिष्य दोघेही एकरूप आहात अशी दृष्टी ठेव. मृत्तिकेहून घट भिन्न असत नाही, म्हणजे मातीपेक्षा मडकं वेगळं असत नाही, मातीचंच बनलेलं आहे. त्याचप्रमाणे तू आणि गुरु वेगळे नाहीत, एकच आहात. ही भावना आतमध्ये पक्की कर. तद्वत हे सांगतात, मृत्तिकेहून घट भिन्न असत नाही. तद्वत म्हणजे त्याच प्रकारे सद्गुरूहून तू भिन्न नाहीस हे जाणून पूर्ण शांतीने आसनस्थ होऊन आपल्या मस्तकाला हस्तस्पर्श करून ते श्री गुरूंचेच मस्तक आहे अशी भावना कर. नंतर कपाळ, दोन्ही डोळे, दोन्ही कान, नाक, जीभ, गळा आणि दोन्ही खांद्यांना हस्तस्पर्श करून ही सारी गुरुचीच आहेत अशी भावना कर. याच प्रकारे छाती, हृदय, पोट, पाठ, कंबर, मांड्या, गुडघे, पोटऱ्या, पाय या सर्वांगांना स्पर्श करीत हे गुरुचे अशी मनोधारणा करीत शेवटी पायांच्या बोटांना देखील गुरुभावाने स्पर्श कर. हे करीत असताना मनातल्या मनात गुरु ओम, गुरु ओम, गुरु ओम असा जप करीत राहा. सर्व छोट्या मोठ्या अंग प्रत्यंगांना स्पर्श करीत असताना गुरु ओमचाच उच्चार कर. हे गुरुप्रिय कार्तिकेया, त्यानंतर याच प्रकारे पायांच्या बोटांपासून वरपर्यंत पाय, पोटरी, गुडघे, मांड्या, कंबर, पोट वगैरे प्रत्येक अंगाला स्पर्श करीत गुरु ओमचा जप करीत जा. अशा रीतीने सर्व इंद्रियांत गुरुची धारणा करून शेवटी मस्तकालाही गुरु ओम म्हणून स्पर्श करून मीच गुरु आहे, मीच गुरु, मीच मंत्र, मीच सर्व काही आहे, गुरुत तू आणि तुझ्यात गुरु या भावनेने ध्यान सुरू कर. नित्य नियमाने असे विधीपूर्वक ध्यान कर. माझ्यात गुरु आणि गुरुत मी असे समजण्यात अनुमात्रही संदेह करू नकोस. ध्यान करता करता गुरु ओम जपता जपता स्वतःला विसरून जा. ब्रह्मविद्येची आठवण झाली. ब्रह्मविद्येमध्ये प्रत्येक पेशीचं शरीरातल्या शिथिलीकरण करायला सांगितलं जातं श्वासानुसार. तेच आपण आपल्या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये पण शिकलो. आता इथे ते करत असताना इथे बाबा मुक्तानंदांनी सांगितलं आहे किंवा जे गुरुसिंधू हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे, ज्ञानसिंधू हा ग्रंथ, त्याच्यामध्ये मी गुरुसिंधू म्हटलं तर ज्ञानसिंधू हा ग्रंथ, त्याच्यात त्यांनी गुरुला आपल्या अंतरी प्रत्येक पेशीत असं बसवायचं आहे की आपण स्पर्श करायचा आहे आणि तो गुरूंनी आपल्याला स्पर्श केला आहे किंवा गुरूंचं डोकं आहे, गुरूंचं कपाळ आहे, गुरूंचे डोळे आहेत का, असं करत करत तो स्पर्श करत आपल्या अंतरी आपल्या गुरूंचं प्रत्येक अंग प्रत्यंग बसवायचं आहे अशी ही साधना त्यांनी दिली आहे. आणि ते करत असताना त्यांनी गुरु ओम, आता गुरु ओम हा मंत्र आहे सिद्धयोग त्या संप्रदायाचा सुद्धा, किंवा गुरु ओम हे सांगितलं असेल तिथे, पण आपल्याला गुरु आता माझं असं झालं की मला ओंकारपेक्षा सुद्धा मला जो गुरुदेवांनी दिलेला आहे नाम तेच येतं आतून. तर इथे आपल्याला जे नाम मिळाले ते सुद्धा आपण हे स्पर्श करत आपण करू शकतो. कारण हे येईलच प्रत्येकाला असं नाही आहे, तर ते स्पर्श करतही आपण या पद्धतीने करू शकतो. वरून खाली आपण नाम घेत स्पर्श करत हे करू शकतो, खालून वर या पद्धतीने करायला काही हरकत नाही आहे. आता आणि इथे दिलंय की असं ध्यान करता करता गुरु ओम जपता जपता स्वतःला विसरून जा. असं केल्याने आपण स्वतःचं हे मी माझं देह राहत नाही, तो गुरूंचा राहतो किंवा आणि गुरूंचा देह आहे तर तो आचरण पण तसंच करणार, ही तो स्वतःला विसरण्याची ही पद्धत आहे. विसरण्यासाठी मुख्य हे दिलेलं आहे की आपण अशा आदर्श व्यक्तीला, आदर्श विभूतीला आपल्या अंतरी बसावं, शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये पण, की आपणहून मग ते बाहेर म्हणजे आपण त्या भगवंताशी एकरूप होऊ.
पुढे म्हणतात, त्यानंतर परशिव म्हणतात, हे स्वामी कार्तिकेया, तू स्नान करताना देखील आपल्या अंग प्रत्यंगात गुरुच वास करीत आहे अशी जाणीव ठेवून स्नान करत जा. आता हे सगळं सांगितलं त्यांनी की प्रत्येक पेशीमध्ये, आपण प्रत्येक भागामध्ये गुरूंना कसं बसवायचं हे इथे सांगितलं. आता त्यानंतर पुढे परशिव म्हणजे भगवान शंकर कार्तिकेयला मार्गदर्शन करतात की हे स्वामी कार्तिकेया, तू स्नान करताना देखील आपल्या अंग प्रत्यंगात गुरुच वास करीत आहे अशी जाणीव ठेवून स्नान करीत जा. भोजन समयी देखील आपले हृदयस्थ गुरुदेवच आपल्या नैवेद्याचा स्वीकार करीत आहेत या भावनेने गुरुला अर्पण केलेले अन्न सेवन कर. स्नान समयी श्री गुरुमूर्तीला स्नान, भोजन समयी गुरुला अर्पण केलेले अन्न ग्रहण आणि आपली इतरही सर्व कर्मे मंगलमय गुरुला अर्पण करून गुरुदाता, गुरुभोक्ता, गुरु यजमान आणि गुरुच सर्व यज्ञ अशा भावनेने सर्व प्रकारे गुरुरूप होऊन गुरु ओम नित्य जपत रहा. हीच महागुरुपूजा आहे. असं आता प्रत्येक कर्मामध्ये पण कसं करायचं आहे हे सांगितलंय की आंघोळ करतोय तर आपण ते गुरुच आंघोळ करतायत, जेवण करतोय तर आतमध्ये असलेलं गुरुतत्वच ते स्वीकारते. ह्या पद्धतीने प्रत्येक कर्म करताना पण ती आठवण सांगितलेली आहे किंवा तसं होऊनच कर्म करणं. पुढे म्हणतात, परशिव पुन्हा म्हणाले, हे षण्मुखा, गुरुभजनाच्या प्रभावाने शिष्य तात्काळ गुरुरूप होऊन जातो. मनुष्य ज्याचे भजन, पूजन आणि ध्यान करतो त्याच्यासारखा बनतो. गुरुध्यान, गुरुपूजा, गुरुमंत्र स्मरण, रोमरोमात गुरुची धारणा अशी सगुणोपासना शिष्याचा तात्काळ हृदय पालट करून टाकते. म्हणून एकांतात गुप्तपणे परमगुरुचे ध्यान गुरु होऊन कर. असं का करायचंय हे आता उलगडत आहेत की गुरुध्यान, गुरुपूजा, गुरुमंत्रस्मरण, रोमरोमात गुरुची धारणा अशी सगुणोपासना शिष्याचा तात्काळ हृदय पालट करून टाकते, हृदय बदलवून टाकते. म्हणून एकांतात गुप्तपणे परमगुरुचे ध्यान गुरु होऊन कर. म्हणून एकांतात गुप्तपणे परमगुरुचे ध्यान गुरु होऊन कर. हा सिद्धांतचा गुप्त साधन मार्ग आहे. सद्गुरूंची गुरुकिल्ली आहे. गुरुभक्तांसाठी आत्मविश्रांतीची दिव्य सुखद शय्या आहे. हा मुक्ती नगरीचा सोपान आहे. काय सांगतायत की एकांतात गुप्तपणे परमगुरुचे ध्यान गुरु होऊन कर. एकांतात गुप्तपणे परमगुरुचे ध्यान गुरु होऊन कर. हा सिद्धांतचा गुप्त साधन मार्ग आहे. सद्गुरूंची गुरुकिल्ली आहे. गुरुभक्तांसाठी आत्मविश्रांतीची दिव्य सुखद शय्या आहे. हा मुक्ती नगरीचा सोपान आहे. हा मुक्ती नगरीचा मार्ग आहे. ज्यांच्यात गुरुभक्ती नाही अशांना हा विषय रुचणार नाही. हे स्वामी कार्तिकेय, ज्यांच्यावर गुरुकृपा होते त्यांनाच हे रहस्य समजू शकते. परमेश्वरी अनुग्रहाशिवाय गुरुपूजा रुचणार नाही आणि समजणारही नाही. अशा रीतीने गुरुमहिमा, गुरुपूजा, गुरुध्यान यांचे वर्णन करीत करीत महादेवजी कैलासाला निघून गेले आणि त्यानंतर श्री कार्तिकेय गुरुध्यानात मग्न होऊन गेले. इथे देतायत की ज्यांच्यावर गुरुकृपा होते त्यांनाच हे रहस्य समजू शकते. परमेश्वरी अनुग्रहाशिवाय गुरुपूजा रुचणार नाही आणि समजणारही नाही. अशा रीतीने गुरुमहिमा, गुरुपूजा, गुरुध्यान यांचे वर्णन करीत करीत महादेवजी कैलासाला निघून गेले. म्हणजे शंकर कैलासाला निघून गेले ते त्यांची साधनेला. त्यानंतर श्री कार्तिकेय गुरुध्यानात मग्न होऊन गेले. इथे आपण थांबू. पुढे त्यांनी मग स्वतःच्या जीवनात त्यांनी कसं आचरण केले ते आपण उद्या बघू. आता इथे त्यांनी दिलेलं आहे की असं केल्यामुळे आपलं हृदय शुद्ध होतं, जे आपलं चित्त शुद्ध होतंय, दैवी होतंय आणि गुरुनी पूर्णतः भगवंताला धारण केल्यामुळे आपण नकळत डायरेक्ट त्याच्याशी जोडले जातो. हा सोपा मार्ग आहे. आणि इथे स्पष्ट केलेलं आहे की हे गुह्यातलं गुह्य
ज्ञान आहे आणि गुरुकिल्ली आहे सद्गुरूंची आणि गुह्यातलं गुह्य. ज्ञानेश्वरीमध्ये पण आपल्याला तसंच सांगितलं आहे की आता असंच तुला सांगतो अर्जुनाला म्हणतायत श्रीकृष्ण की हे ज्ञान जगातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. तर ते आणि ते त्याच वेळेला आपल्याला हे पण सांगितलं की परमात्मा तो आणि मी एकच आहे असं होऊन आपण त्याची आठवण केली पाहिजे. त्याच पद्धतीने हे आहे म्हणजे गुरुच्या अंतरी भगवंत आणि ती परंपरा भगवंतातून आलेली आहे. म्हणजे आपण तीच शक्ती ते चैतन्य आपल्या अंतरी घेत असतो. तर अशा पद्धतीने एक सोपं होऊन जातं कारण आपल्याला मानवाला आपल्याला आदर्श किंवा एक मानव रूपात नातं अनुभवण्याची सवय संस्कार अनंत जन्मांचा आहे. त्यामुळे आपल्याला या देहरूपाची आवश्यकता वाटते. तर त्यासाठी ह्या मार्गात आपणाला पूर्ण होण्यासाठी मग हे सद्गुरु तत्व मानवी देहात भगवंताने निर्माण केलेलं आहे आणि तेच आहेत ते. तर इथं आपण थांबूयात